नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। जयसिंगपूरमधील पतसंस्थेत 7,56,00,000चा अपहार, चेअरमन संचालकांसह 10 जणांवर गुन्हा दाखल। श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर येथे तब्बल 7,56,56,117 रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी संस्थेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर, शाखाधिकारी व कर्जदार अशा 10 जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतची फिर्याद सुभाष दादासाहेब देशमुख, तालुका लेखापरीक्षक, शिरोळ यांनी दिली। पोलिसातून मिळालेली माहिती अशी की दिनांक 3 नोव्हेंबर 2014 ते 21 मार्च 2025 या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य कर्ज वाटप, नियमबाह्य गुंतवणूक व रोख शिल्लक रकमेचा अपहार केला। यामुळे संस्थेचं मोठं आर्थिक नुकसान झालं। संस्थेच्या ठेवीदारांनी आपली रक्कम परत मिळत नसल्याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील व उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी 2018 ते 2023 या कालावधीचं फेर लेखापरीक्षण केलं। सदर अहवालात 7,56,00,000च्या अपहाराची बाब उघड आली आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्मिला राजमाने, सहाय्यक निबंधक शिरोळ यांनी अधिकृतपणे देशमुख यांना पोलिसात फिर्याद देण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार अनिल कुमार महादेव तराळ, प्रमोद मनोहर जाधव, बाळासो दत्तू लोहार, श्रीमती रेखा महादेव तराळ, अनिल बाळासो घोलप, रावसाहेब भूपाल कोळी, श्रीमती वैशाली अनिल कुमार तराळ, कैलासवासी महादेव भाऊ तराळ, राजीव गणपत कोळी, इंद्रजित महादेव जाधव यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। सध्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होतीये। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।